वय उठणं चालणं शेतात. तू तर परत जपून गेली. मी नाही येत काही शेतात. माझे हात पाय पण दुखताय, कंबर पण दुखते. व माव लय हात पाय दुखताय. हे पाय नाटके करू नको. चाल लवकर शेतात. मी अगोदरच सांगतोय तुले. मी कशाले नाटके करू बापा. मला का हौस आहे बिमार पडायची. हाव नाटके नाही करत आहे तर काय करती तू. चालणं शेतात. कामं कितले पडले. बाया गेल्या शेतात. चाल लवकर. तू असली तर काम करतीन ते. हा मग मी काय करू. बाया गेल्या तर माझी तब्येत बरी नाही तर मी जाती नका शेतात. तुम्हाला काही कदर आहे की नाही माही. आवल लागत नाही तरी पण म्हणता जाय शेतात. हा मग चाल जरा. तू असली तर काम करता त्या बाया, नाही तर माणसाले बत्ता थोडी. तू असली तर कसं बाया शिल्लक काम करतीन जरा. अरे बापा बरं महान उभं राहत नाही रे नुसतं. आणि तू म्हणतो शेतात चाल. महावर काही रहेम गियम आहे की नाही तुले. काम नको करजो. झाडाखाली बसून राहजो. पण तू चालतस नाही तर त्या बाया काम करतानी ना. हा बसून राहजो म्हणे शेतात. मग नेतास कशाला मला शेतात. राहू द्या ना घरी. चालणं जरा. तू असली की त्या बाया काम करता, नाही तर त्या बाया काम करतानी. मी तर म्हणतोय ना तू काहीच काम नको करजो. झाडाखाली बसून राहजो पण चाल. मग त्या बाया म्हणणार हे कशी बसली झाडाखाली महाराणी सारखी. इतकं वाया चाललाय का हिच्या घरी. सर्व बाया म्हणतीन मले कावा बहीण तू का आमच्यावर ध्यान ठेवायला आली आहे. लोकांचा काय विचार करते तू. लोक गाढवावर पण बसू देतानी, पैदल पण चालू देतानी. हा ते तर आहे म्हणा. पण माझी तब्येतच बरी नाही ना. मी कशी काय येऊ शेतात. ऐक ना बापा तू जाय ना शेतात. मला राहू दे ना घरी. चालणं जरा आजच्या दिवस. मी तुला मेडिकलहून गोळ्या पण आणतो. नाही तुम्ही जा शेतात. मला त्या गोळ्यानं काही फरक पडत नाही. मला दवाखान्यातच जाणं पडीन. बरं नाही तर नाही. मी चालला शेतात. तू चालली जाजो दवाखान्यात. हा जा तुम्ही शेतात. मी चालले जाईन दवाखान्यात. माझं टेन्शन नको घ्या तुम्ही. सर्व वावर सपाचक करून घ्यायचा आता. सर्व वावर निंदून टाकजा. पैसे लागले तर लागले. पैशाला घाबर जा नका. पैसे देऊन टाक जा. बरं ध्यान ठेवजो तुझं. डॉक्टरले नेमबंदी सांगजो. मी चालला. चालू बहीण पाहणं पडीन गेला की नाही. हा की उभा आहे बाहेर. जातोय तो शेतात. 2-3 वाजा येईन तो आता. चाल बहीण करते मी आराम. काही काम आहे त्याला. शेतात चाल म्हणतो. हा बोल व बहीण काय म्हणतीये. काव मा काय करते म्हटलं. तू तर काही फोनच करत नाही बापा मले. काय फोन करू बहीण तुले. घराची साफसफाई चालू आहे तर दिवसभर काम पुरती आहे. नवदुर्गा बसतील ना आता. मग साफसफाई चालू आहे घराची. हावाही माय पण पडलाय काम. आणि तो माणूस काय म्हणे मला आज. म्हणे वावरात चाल मा सोबत. बरं तूच सांग मी शेतात जाईन. मग घरचं काम कोण करीन. नाही व बहीण शेतात गीतात जाजो नको तू. एकदा गेली ना तू शेतात मग रोजच निघतो तुले शेतात. आजकालच्या पोरी जाता का शेतात. मी तर लग्नाच्या अगोदरच सांगलं होते तैले की माही पोरगी शेतात जाणार नाही म्हणून. हाव ना मग तेच ना. मग मी पण आज नाटकेच केले. म्हटलं माझे हातपाय दुखताय, कमर दुखते, मी काही येत नाही. हा तेच म्हणते मी तुला. असं काही पण सांगून देवा. घराची साफसफाई करणे, अमकं करणे, डमकं करणे जावानी पण. ते कसं आहे बहीण. एकदा बैल गाड्यामध्ये झोपला आणि त्यानं दिवसभर काम केलं मग त्याला जिंदगीभर कामच करणार. मग ते का म्हणता हा बैल मस्त कामाचा यालेच घेऊन चाला. ज्या बैलानं पहिल्या दिवशी काम नाही केलं त्याला जिंदगीभर काम करणं पडत नाही. मग ते का म्हणता हा बैल काही कामाचा नाही आहे. बसून बसून जातो. याले राहू द्या घरी. बरोबर आहे ना. मग मी एकदा कधी गेली ना शेतात ते रोजच नेत जातीन मला. बरं बहीण मग मी ठेवते. माझ्या कामलाय पडलाय व बहीण. वाकया धुणे आहे, चादर धुणी आहे, घरातले भांडे घासणी आहे, घर पुसणं आहे. बरं आई करणं काम तू. मी ठेवते. अरे हो हे काम करताय की नाही बापा. हे तर एक दुसऱ्याच्या तोंडाले पाहत आहे. हा झालं की नाही म्हटलं काम. तुमच्या तर गोष्टी चालल्या मस्त. अरे भो तू का आता येतोय बापा शेतात. आमू सकाळचे पाणी करताय ना.
सकाळचा एक पाण्याचा घोट पेली नाही आमू आमू केव्हाची वाट पाहत आहे तू ही. हा मग सांगा ना आणते ना तुमच्या एक एक बॉटल, तोपर्यंत मी आणता पाणी. हाव काय पण सांगतोय का भाऊ तू. आमू काय काय आणा घरून, डब्बा आणा, खुर्पी आणा, कपडे आणा की पाण्याची बॉटल आणा. अरे हो हे का तुला निंदवासनी बापा, किती गवत झालाय, उधळ दे म्हटलं तर नाही म्हणतो तू. उधळ द्या आणि उधळ्याचं गदळ करा. रोजामध्ये एकात लागत नाही त्याच्यानं, आणि उधळ दिलं की 3-3 हाती लागता बरोबर. बरं मी आणतो पाणी म्हटलं, तोपर्यंत चालू द्या तुम्ही रप. हो जाय भाऊ तू कामाचं टेन्शन नको घेऊ. आमचं कसं आहे, आम्ही कुठे पण 2 हात शिल्लकच काम करता. सालपणी इले चांगलं चालवावरात. आता ते बायापाशी राहते तडलोक मी पाणी आणता. मी इकडे चालला आला, आता त्या बाया काम करतील का शेतात. कहा तर संताप असा येतो की गाव सोडून कुठे चाललं जावा. बोल म्हटलं काय म्हणते, कसा का केला फोन. काय करते म्हटलं तू तर काही रील टाकतच नाही आता. नाही बहीण मी काही टाकत नाही रील आता. लोक कसे पण कमेंट करता, मग काय करते रील टाकून. हा ते आहे म्हणा, मग कमेंट बंद करून टाकवा ना. हा बरोबर म्हटलं तू ना, आता तसंच करणं पडेल. काय मग म्हटलं झाली की नाही घराची साफसफाई. नाही ना बहीण बारे, कुठे झाली आहे, शेतातलेच काम चालू आहे. हाव का, म्हणजे तू शेतात जाते का. मी तर जात नाही बहीण शेतात. जात नको जाऊ ना शेतात, म्हणजे का घरचं पण काम करते आणि शेतातलं पण काम करते. मी तर जात नाही बहीण शेतात. हा पण महा माणूस ऐकत नाही ना, मला नेतोच. हा मग नाटके करत जाय ना, मी नाच तसंच केलं. सांगून देवा त्याले हातपाय दुखताय, कमर दुखताय, अशी काही पण बहाणेबाजी सांगून देवा. शेतातलं काम लय जड राहते, करत नको जाऊ. हा ते आहे म्हणा, शेतातलं काम लय जड राहते. हा मग जात नको जाऊ, ऊन कितलं तपते आता, ह्या उन्हानं कपाशी फुटते. बरं मग मी ठेवते, महा माणूस आला शेतातून. चाल बहीण टीव्ही लावू दे, एखादी डान्स स्टेप करते, पूर्ण हातपाय मोकळे होऊन जातील. तुम्ही कहाले म्हटलं नाच ना, तास हातपाय मोक्या होतीन तू हे. चांगली नाचती बापा तू तर, एक नंबरच डायरेक्ट. नाही मी दांडिया शिकत होती. हो दांडिया शिकत होती. केव्हा चालाय मी, सर्व ऐकले मी ना. पाय आता कसा आराम पडतो तुले तर, सर्व हातपाय मोक्या होतीन तू हे. मारा नको मले, मी मजाक केली तुमच्या सोबत. घे ना घ्या तो दडपून. सोडा मले. वावरात जायचं नाही म्हणते आणि नाचते घरी म्हणते हात मोक्या होतीन. नाही ना, आता सर्वच मोक्या करतो तू.